म्हणजे वैद्यकीय सेवा त्यांच्यामधून पाहिलं, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळूया. या ठिकाणी आपण पाहतात खेळाचं पहिलं सत्र इथे सुरू होईल. RS कोटनका या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला. प्रथम फलंदाजी पत्करले आणि निलकंठबाई 11 रामवाडी या संघाला अर्थातच क्षेत्रासाठी आमंत्रित केले. तर सामना इथे लगेच आपण पाहणार सुरू होतोय. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन याचं खूप चांगलं योगदान, ज्याचा आम्ही सकाळपासून निश्चितच उल्लेख करतोय, ते सतीशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी दिल्ली यांचं योगदान. तर मैदानाकडे आपण वळूया. चला चेंडू द्यायचे आहेत. हां, त्यांनी बॅटिंग घेतली, टॉस जिंकली आणि तर मैदानाकडे वळूया. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. अगदीच आपण पाहतोय थोड्या वेळामध्ये आदरणीय सन्मान्य मुकेशजी भंडारी साहेबांचं शुभागमन होणार आहे. पोईसर जिमखाना अध्यक्ष तथा गोरा इथे एक मोठी स्पर्धा पावसाळीमध्ये होते. त्या पावसाळी स्पर्धेमध्ये ठाणे, पालघर, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणावरून बरेचसे संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. पण त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून अपंग जी काही बालके असतील त्यांना मोठी मदत केली जाते. त्यानंतर त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जातो आणि मोठ्या प्रमाणात अगदी वृक्षारोपण देखील केलं जातं. रक्तदान शिबिराचं आयोजन देखील केलं जातं. अशी एक मोठी समाजसेवा त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने केली जातोय. आणि शालेय विद्यार्थ्यांना मग एखादं शालेय वस्तूंचं वाटप केलं जातं. मग कंपास असेल, मग नोटबुक असेल, पेन्सिल असतील, पेन असेल, असे विविध वस्तूंचं वाटप अगदी आमच्या मुकेशजी भंडारी यांच्या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे अगदी मानणारे आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जी ओळख आहे गोराई नगरीमध्ये, असे आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेब इथे येणार आहेत आणि सातत्यानं आमच्या या रायगड 40+ स्पर्धेला असेल आणि आमच्या संघटनेला एक मोठा हातभार त्यांचा आर्थिक असतो. असे आदरणीय सन्माननीय दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची समाजामध्ये ओळख आहे असे मुकेशजी भंडारी साहेब इथे थोड्या वेळामध्ये येणार आहेत. तर त्यांचं देखील आपण आमच्या या 40+ बिग बॅशच्या माध्यमातून सहर्ष स्वागत देखील करणार आहोत. बोलूया पुन्हा एकदा कॉमबॉक्समध्ये ऐकूया आमचे लाडके आणि अर्थातच व्हाईस ऑफ अलिबाग, व्हाईस ऑफ महाराष्ट्र आदरणीय सन्माननीय काका म्हात्रे सर. धन्यवाद सर. या दरम्यान दोन्ही संघाने आपले 12 खेळाडू अजूनही आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवलेले नाही आहेत. नोंद घ्या, दोन्ही संघनायकांनी आपले 12 खेळाडू पाठवून द्या, कारण आपली नावं या यूट्यूबच्या माध्यमातून तब्बल 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा कुठेही पाहिली जाते. हे योगदान आहे. त्या दोन्ही संघाने आपले 12 खेळाडू पाठवून द्या, ही नम्र विनंती. मैदानाकडे आपण वळतोत. या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर RS कोटनका या संघाने अर्थात त्यांचा तिसरा सामना आहे या ठिकाणी खेळतात, ज्याने प्रथम फलंदाजी पत्करली आणि गोलूसाठी आमंत्रित केले ते निलकंठबाई 11 रामवाडी ज्या संघाने मगाशी सामना जिंकला. किशोर स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. इथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू 2 क्षेत्रामध्ये चेंडूला जाऊ दिलाय आणि इथे आला एक सुंदर फटका, चौकार 4 धावा.
होते ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चौकाराने खातं उघडलं. गोलंदाज पुढचा चेंडू त्याच दिशेला थोडंसं क्रॉस केलंय. चेंडूला आपण पाहतात लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडू गेला डीप फाइंडिंग आणि लांब मधून चेंडू सीमारेषे पलीकडे आणखीन एक खणखणीत चौकार 4 धावा. आता यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि फलंदाज किशोर कडू यांची खेळी मात्र समजतो ज्याने 3 चेंडूमध्ये 2 चौकारच्या मध्ये 8 धावांचं योगदान दिलं. तर पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला 8 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज किशोर आणि अमर ही जोडी होती. किशोर या ठिकाणी मैदान परतले. नवीन फलंदाज सुहास यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. खरं तर सामना अतिशय महत्त्वाचा आहे खास करून निळकंठभाई 11 रामवाडी संघाला, कारण ज्या संघाने पहिला सामना मगाशी जिंकला होता मायरा या ठिकाणी आपण पाहिलं होतं. तर नक्कीच मायरा 11 विंधणी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि निश्चित योगदान दिलं होतं. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर येतोय. या ठिकाणी मात्र फलंदाज सुहास 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज जेव्हा येतो तेव्हा आपल्याला 1971च्या अजितजी वाडेकर यांची आठवण होते ज्याने इंग्लंडला इंग्लंड भूमीमध्ये 1971ला आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिज भूमीमध्ये हरवलं आणि तिथे खरं तर सुनीलजी गावस्कर आणि 3ऱ्या क्रमांकावर येणारे फलंदाज म्हणून दिलीपजी वेंगसरकर यांचं खूप चांगलं योगदान मिळेल ज्यांना कर्नल या नावाने समजलं जातं. त्यानंतर द वॉल ऑफ द इंडिया राहुल द्रविड तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र अनेक खेळाडू आहेत. विराट कोहली आहेत, चेतेश्वर पुजारा आहेत, सौरभ गांगुली जे निवृत्त झाले हे योगदान 3रा क्रमांक पाहायला मिळतं. दरम्यान या ठिकाणी मात्र ऑन साईडला चेंडूला खेळलाय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र 1 धावेचे योगदान इथे मिळते. ते फलंदाजाला 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावफलका धावा येतात ते 9च्या घरामध्ये. शॉर्ट थर्डमॅन आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात या ठिकाणी कव्हर पॉईंटला तैनात केले गेले. पॉईंटला कोणता क्षेत्ररक्षक नाही. इथे मात्र शॉर्ट कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर असताना ऑन साईडला खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क नाही आहे आणि चेंडू आपण पाहतात या ठिकाणी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू स्वेरचा इशारा. मी मागाशी म्हणालो होतो की स्वेरचा इशारा आला की मायकल होल्डिंग यांची आठवण होते ज्यांनी वेस्ट इंडिज संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं. तब्बल 11 वर्ष त्यांनी कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडू स्वेर फेकला नाही. या ठिकाणी कार्पेटच्या साने चेंडू आपण पाहायला म्हटलं. चेंडू जातो तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो म्हणतो पुन्हा एकदा 1 धावेचं आणखीन एक योगदान. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग 11 अजूनपर्यंत या ठिकाणी दिलेलं नाही आहे. महत्वाचं आहे. बोलूया मैदानाकडे. या ठिकाणी मोठा फटका चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. मिडविकेटला आला. पुलचा एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. देखील आपण पाहिलं चंद्रकांतजी पवार सरांनी समालोचन क्रिकेट खेळता
त्यांनी योगदान दिलं. माझ्याबरोबर पनवेलमध्ये अनेक ठिकाणी अर्थात त्यांच्या माध्यमातून आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. हे योगदान खरं तर नाना पवार सरांचं पाहायला मिळतं. तर नाना या ठिकाणीच तयार आहेत. छोटा रनअप आहे. पंचांच्या उजवीकडून गोलीसाठी सज्ज होतील. बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू अडवू शकले नाहीत आणि बघता बघता आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एक शानदार चौकार, 4 धावा. जे करते राजकारणामध्ये रंग बदलतात तसं क्रिकेट सरडा रंग बदलतो झाडावर, तसं क्रिकेट पुढच्या चेंडूसाठी यावी माता क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एक पाऊल पुढे टाकलं होतं. पंचांकडे दाद मागितली. खरं तर क्रिकेटमध्ये पददालित्य महत्त्वाचं, ज्याला फुटवर्क असं म्हणतात. फ्रंट फुटवर जाणं, बॅक फुटवर जाणं, एक पाऊल पुढे टाकणं, एक पाऊल पाठी टाकणं, यालाच पददालित्य केलाय. वर बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र आपण पाहतात वाडिश लांगा क्षेत्रामध्ये या ठिकाणी झेल इथे पाहायला मिळाला आणि हा आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. वशिनीचे क्षेत्ररक्षक तांडेल याने हा झेल पकडला. दिलं. बघता बघता धावा दाबलकर आले ते 24च्या घरामध्ये. सुरेख अशी खेळपट्टी, सुंदर गोल मैदान, हे निश्चित योगदान तुम्हाला पाहायला मिळते. एंड आहेत हनुमानपाडा एंड आणि त्याचबरोबर गोविल्ला एंड, जिथे मुंबई पुणे हायवे तुम्हाला पाहायला मिळतो. हे खूप मोठं योगदान आहे. कोकण वारशांसाठी दरम्यान यावी. हा चेंडू पुन्हा एकदा वाडिश लॉंगॉनला येतो. एक आणखीन गगनभेदी गगनचेंबी षटकार, 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज नितेश म्हात्रेच्या बॅटमध्ये. 12 खेळाडू काय करू शकतो संधी मिळाली तर आपण पाहिलं की ज्याने 2-1 चौकारे खणखणीत फटके मारलेत आणि आपल्या संघाचा धावफलक पुढे वाढवत ठेवला. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 30. या धावफलकावर 2 फलंदाज गमावल्यानंतर हे खरं तर योगदान आहे. याला संधीचं सोनं करा. ते जर सोनं जर तुम्ही केलं तर निश्चित तुमचं प्रगती आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्या पुत्र संभाजी महाराजांना म्हणायचं की घरामध्ये तुम्ही उगवत्या सूर्याचे फोटो लावू नका, तुम्ही धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावू नका. याबद्दल निश्चित बोलेन. दरम्यान इथे मात्र आपण पाहता चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू येईल त्यापेक्षा चेंडू सीमारेषे पलीकडे आणि पुन्हा एकदा आलेला नितेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत चौकार, 4 धावा.
धावपलकर आल्यात. षटक आपण पाहायला मिळालं ते नाना पवारचं, यांचं 18 धावांचं त्यांनी योगदान दिलं. मागडे षटक 16 धावा पहिल्या षटकात संतोष यांनी खर्च केल्या. नितेश म्हात्रे या ठिकाणी 2 चौकार 1 षटकाच्या माध्यमातून खेळतात 14 धावसंख्येवर आणि त्यांना साथ देतात. ते तिसऱ्या क्रमांकाले फलंदाज सुहास 1 षटकाराच्या माध्यमातून 7 या धावसंख्येवर. तर मी सांगत होतो की उगवते सूर्याचा फोटो, उगवत्या धावणाऱ्या घोड्यांचा फोटो तुम्ही घरात लावल्याने तुमची प्रगती होत नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना दिलेला उपदेश होता की उगवत्या सूर्याप्रमाणे तुम्ही उठा आणि उगवत्या सूर्याप्रमाणेच धावत्या घोड्यांप्रमाणे तुम्ही जगामध्ये वेग घ्या. ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगितलं, आपण पाहतो की आज अमावस्या आहे, आज पौर्णिमा आहे, अमावस्याला घराच्या बाहेर पडायचं नाही. हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं नाही. त्यांनी सांगितलं की अमावस्याच्या दिवशी खरं तर अंधुक प्रकाश असतो आणि अशा वेळेला गनिमांवर आपण हल्ला करायला पाहिजे. आणि हे शिकवण छत्रपती शिवरायांची ही आपण खरं तर सर्वसामान्य प्रत्येकाने योगदान द्यायला पाहिजे. कारण तुमची 99% प्रगती आणि 1% नशीब. आपण प्रत्येक वेळेला नशिबाला दोष देतो, नशिबात हे नव्हतं, असं नाही आहे. तुम्ही छत्रपती शिवरायांची आठवण ठेवा आणि त्याच पद्धतीने पुढे चला. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी 2 षटकं पाहायला मिळाली. खरं तर 2 फलंदाज बाद झाले ते RS कोटनाका संघाचे, परंतु चांगली धावसंख्या धावपल करते पाहायला मिळाली. येणार 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 3 षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान RS कोटनाका संघ निळकंठभाई 11 रामवाडी या संघावर उभे करतोय. वळी आपण मैदानाकडे. यावी गोलंदाज गोविल यांकडून बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू, बराच वेळ हवेत आहे. पूलचा फटका इथे मात्र फसला होता, पण तो क्षेत्रशी चेंडूपासून खूप मोठा दूर होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्रशी चेंडूवर गेल, चेंडूची पकड गोलंदाजाच्या कडेने फेकतोय. 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 2 धावा संघाला मिळतात. 2 धावा मिळतात त्या फलंदाज सुहासला. त्याच्या वैयक्तिक धावसंख्येत दोन्ही बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9च्या घरामध्ये. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून. यावी बॅकफुटर गेला, चेंडू घेण्याचा प्रयत्न केलाय, मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षणामध्ये. इथे चेंडूला मात्र अडवण्यात झालं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत संतोष यांनी धावपल करून नोंदवल्या. त्या तब्बल एक धावीचे योगदान म्हणजे आपल्या संघाच्या 3 धावा वाचवल्या. मी मगाशी म्हणालो होतो की तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला खरं तर क्रिकेटमध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व पाहायला मिळतं. 1 धावेचं योगदान मिळते सुहासला. धावसंख्येत 1 बदल होईल. धावपल धावा येतात त्या 37 पंचांच्या उजवीकडून. यावेळी मात्र रिव्हर्सिव्हचा फटका जमिनीत अर्थातच बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू इथे पाहायला डीप थर्डमॅन मधून चेंडू सीमापार झाला. आला एक सुरेख फटका. संजुरी चौकार 4 धावा. यावेळी डिझेल जरा लक्ष ठेवा, कारण गोलंदाज या ठिकाणी स्टार्ट करतोय. तर आपण जे गुणलेखक या ठिकाणी सांगतात की पहा 12वा खेळाडू, ज्याला मागच्या सामन्यामध्ये 12वा खेळाडू आपण पाहायला मिळतो, नितेश म्हात्रे कशा प्रकारचं योगदान दिले. चौकार षटकारांची आतषबाजी. फुलटॉस होता इथे मात्र थोडेसे बीट होत आहेत. इथे यष्टीच्या हातामध्ये चेंडू नाना पवार आहेत. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये अतुल गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र उजव्या खूपच बाहेर चेंडू. स्वैरचा इशारा इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला मिळते. RS कोटनाका संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गडी बाद 42 तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. दरम्यान ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप फाईन लेग मधून पुन्हा एकदा चेंडू होईल फरार. पंचांचा चौकार. डीप फाईन लेग क्षेत्र इथे कव्हर केलं गेलं. 4 धावांचं योगदान. ईद विषय गीत आपण या ठिकाणी पाहायला मिळतं. षटक आपण पाहतात. या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 46 धावा धावपलकर इथे आल्यात. प्रतिषटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर साधारणतः 46 धावा प्रतिषटक जर विचार केला तर या ठिकाणी 15.33 येस. अतिशय सुंदर गुणलेखन दोन्ही आमच्या गुणलेखकांचं पाहायला मिळतं. ते अर्थात निकेत पाटील रावे आणि सचिन केणीसर चिरणेर यांचं खूप चांगलं योगदान. षटक आपण पाहिलं 16 धावा या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या 12 धावा अतुल वाघरी यांनी आणि 46 धावा अतुल वगैरे यांनी 12 धावा खर्च केल्या.
आणि 46 धावा इथे धावपलकर इथे आल्यात. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी. घड्याळाची वेळ आपण जर पाहिले तर साधारणतः 4 वाजलेले आहेत. सूर्यदेवता थोडीशी पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे झुकताना इथे पाहायला मिळते आणि हे खरं योगदान आहे क्रिकेटच्या परिभाषेतून. आणि अर्थातच आमचे सन्माननीय आयोजक ज्याने खूप चांगलं योगदान दिले ते सतीजी पाटील सर, जे खरं तर क्रिकेटचे एक जबरदस्त योगदान देणारे आहेत. तन मन धन या 3 घटकांचा वापर केला आहे. कमी तिथे आम्ही हे योगदान त्यांनी दिले आहे आणि म्हणूनच तर 7 दिवसीय क्रिकेट स्पर्धा ते संपन्न करू शकतात. त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. वळतोय आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाजचं नाव सांगा. मैदानाकडे आपण वळूया. गोलंदाज यावे मात्र हनुमान पाडा यांकडून. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. गुड लेग स्पॉटवर चेंडू पडला. या ठिकाणी ऑन साईडला अर्थातच पुलचा फटका मारत होता. बॅटचा चेंडू संपर्क येत नाही. रणजित यावी गोलंदाज आहे. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. बॅट चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. अर्थात 1 बाउन्स चेंडू इथे मात्र जाईल. लॉंग ऑन सीमारेच्या पुढे येतोय. खणखणीत अर्थात चौकार. 4 धावा आणि या बरोबरच 50 धावा धावपलकावर. तब्बल आपण या ठिकाणी पाहिलं तर 14 धावांचं योगदान दिलंय. आणि जसं नितेश म्हात्रेबद्दल आम्ही सांगत होतो 22 धावांचं योगदान. मागच्या सामन्याचा 12वा खेळाडू या ठिकाणी 22 धावांचं योगदान देते. 4थ्या क्रमांकावर फलंदाजी आहे. डाऊन स्ट्राईकला तो खेळतोय. दरम्यान पुढचा चेंडू यावी. चेंडूला लॉफ्टेड शॉट. चेंडूला भिरकावलंय मात्र या ठिकाणी फटका थोडासा नवचूक नव्हता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथे झेल घेतला गेला आणि फलंदाज यावी मात्र सुहासची खेळी समाप्त. त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली कारण चांगले योगदान एक षटकाराने चौकारच्या मध्ये दिले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 3 फलंदाज आतापर्यंत आपण मैदानातून गमावले ते RS कोटनाका या संघाचे. अमित म्हात्रे नवीन फलंदाज मैदानात येतात. उरण तालुक्यातला हा खेळाडू आहे अमित म्हात्रे. एक काल आपण पाहिले अमित म्हात्रे जोहेचे जे एक हिंदी समालोचक ज्यांनी ती नवजीत सिद्धू स्टाईलमध्ये समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळेल. काल याच स्पर्धेमध्ये दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी अर्थात बाद होतोय. डक आउट म्हणजे बदकाच्या अंडर बसून परतलं. 17 जुलै 1866 ही घटना घडली होती. राजपुत्र इंग्लंडचे क्रिकेट खेळत होते. 0वर बाद झाले. डक म्हणजे मराठीमध्ये बदक. बदकाचं अंडे 0 आकाराचं असतं. तेव्हा वृत्तपत्रात लिखाण आलं की राजपुत्र 0वर परतले आणि तेव्हापासून लेदर विश्व आणि क्रिकेट टेनिस विश्वामध्ये 0वर बांधणाऱ्या फलंदाजाला डक आउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून असं परतलं असं म्हणलं होतं. या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाला तो सचिन. 0 धावसंख्येवर परततोय. अमित बाद झाला आणि नवीन फलंदाज सचिन म्हात्रे या ठिकाणी मैदानामध्ये. हा शिवरे गावाचा हा सुपुत्र आहे. मुंबई पोलीसमध्ये खूप चांगलं योगदान त्याचं आहे. एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे सचिन म्हात्रे. यावी सज्ज होतोय 6व्या क्रमांकावर. यशस्वी गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या मुंबईवर आहे तो रणजित. रणजित पुन्हा एकदा शुभेच्छा विकेट हॅट्रिकसाठी. या ठिकाणी त्याच दिशेला चेंडू फेकलाय आणि आपण पाहतात या ठिकाणी क्षेत्रेच्या चेंडूवर आणि यावेळी मात्र ही या स्पर्धेमधली आजच्या दिवसातली विकेट हॅट्रिक पूर्ण केली ती गोलंदाज आपण पाहतात रणजितने. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे रणजितसाठी.
षटक क्रमांकावरून पाहतात चौथं या ठिकाणी असताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दिशा टप्पा अतिशय महत्त्वाचा. दरम्यान इथे मात्र यावेळी चेंडूला अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाहतात चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या पडी येतोय. शानदार फटका, चौकार, 4 धावा. आणि 4 षटकांची समाधी देखील आपल्याला पहिले 5 फलंदाज बाद झाले. 4 गडी बाद 54 धावा धावपलकर आल्या. रणजित याच्या षटकाचा जर विचार केला तर पहा दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, नंतरच्या तिन्ही चेंडूवर विकेट मिळाले, त्यानंतरच्या चेंडूवर चौकार आला. म्हणजे थोडक्यात काय की 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे या ठिकाणी षटकाचं निश्चित वर्णन या ठिकाणी करता येईल. तर एकूण 54 धावा धावपलकरला 4 षटकांची खेळी समाप्त झाली. 54 धावा 4 षटकं म्हणजे प्रतिषटक आपण इथे पाहिलं तर आता 13.50 च्या सरासरी धावसंख्या धावपलकर येते. मागडी षटक इथे पाहायला मिळालं ते रणजितचं 8 धावा त्याने खर्च केल्या पण 3 विकेट देखील त्याने प्राप्त केले. अंतिम षटक असेल खेळाच्या सत्रामधलं शेवटचं षटक आपण पाहणार तिथे गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाते ते यावी निळकंठभाई 11 रामवाडी. कारण याच दरम्यान आदरणीय सन्मान्य डॉक्टर सचिन नाईक आणि डॉक्टर प्रशांत साहेबांचं शुभ आगमन आहे. निलकंठभाई संघासाठी शुभेच्छा देण्यासाठी खास त्यांची उपस्थिती आहे. त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सन्मान्य डॉक्टर सचिन नाईक साहेब आणि डॉक्टर प्रशांत साहेबांना विनंती करतोय. ओर टू कॉम्बॉक्स. सचिन गोलंदाज या ठिकाणी येतोय. साई गावाचा रहिवासी खेळाडू या ठिकाणी येतोय. अंतिम षटक आहे. फोर्टीपोस्ट म्हटल्यानंतर आपण अनेक टीम मधले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. धर्मेंद्र यावेळी शेवटचे षटक घेऊन येतोय. वशनी गावाचा रहिवासी असणारा धावा धावलकर 54 54 शेवटचे षटक हाणाबळीचे षटक आहे. आणि धर्मेंद्र यावी समोर गोलंदाज. चेंडू हवेतून खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून चेंडूवर येईल. चेंडूला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न इथे पाहायला मिळेल. तोपर्यंत चेंडू सीमापार. आणखीन आलेला एक सुंदर संजीवनी चौकार, 4 धावा. धावा 5 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावा धावपलकर जाऊन पोहोचतात त्या तब्बल 58 धावा धावपलकावर. डीप एक्स्ट्रा कव्हर 1 शतक आणला गेलाय. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फटकेमध्ये ताकद नाही आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतक चेंडूवर आहे. चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत 1 धाव धावपलकावर इथे नोंदवली गेली. 59 धावा धावपलकावर. शेवटचे काही चेंडू बाकी असताना ही 10 गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ती गोलंदाज धर्मेंद्र याची वशणी गावाचा हा रहिवासी आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल केला गेला. वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाला हटवलं आहे आणि लॉंगॉन क्षेत्रामध्ये घेतलं गेलं आहे. वायडिशला लॉंगॉन देखील आपण पाहू शकता या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. दरम्यान पंचांच्या डावीकडून यावेळी मात्र आपण पाहता हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. यष्टेक्षक चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत कोणती धाव इथे धावपलकावर नाही आहे. चांगलं चेंडू, चांगली समाप्ती. त्याचं पहिलं सत्र आपण पाहत आहे RS कोटनाका विरुद्ध निळकंठभाई 11 रामवाडी. या 2 संघामध्ये प्रथम फलंदाजी करतोय RS कोटनाका संघ. पुढचा चेंडू यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेर असा चेंडू इथे मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक जाळ विणलं होतं. जाळ्यामध्ये अडकलाय. आणखीन एक धक्का बसला आणि 6वा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला. विणलं गेलं होतं कारण मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला आणि गणेश क्षेत्ररक्षक
या ठिकाणी झेल त्याच्या हातामध्ये विसावला आणि अशा प्रकारे 6 फलंदाज मैदानातून गमावले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय प्रवीण तांडेल. नवीन फलंदाज येतात, 6 फलंदाज गमावले तर 8व्या क्रमांकावरचा फलंदाज तुम्हाला प्रवीण तांडेल इथे पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी धर्मेंद्रच्या माध्यमातून. एंड बदलला यावेळी मात्र सरळ चेंडूला पाहायला मिळतं. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केले. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी करेल तो पण 1 धावेचं योगदान मिळेल आणि 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 60च्या घरामध्ये. 60 धावा, 60 धावा धावफलकावर आल्यात. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्कामध्ये चौटी धावण्याचा प्रयत्न इथे पाहूया. यष्टीरक्षकांनी कोणताही प्रयत्न इथे केला नाही आणि तोपर्यंत मात्र एक चौटी धाव, लेगबाईचा इशारा पंचांचा येतो. 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि या ठिकाणी मात्र खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर RS कोटनाका या संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती तब्बल 61 आणि 62 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. ते निळकंठभाई लिहून रामवाडी अतुल वगैरे या संघाचे संघनायक आहेत. RS कोटणा संघाचे संघनायक रघुनाथ माळी आहेत. 62 धावा, 5 षटकं, म्हणजे आपण जर समीकरण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 5 षटकामध्ये तब्बल 12.40च्या सरासरी धावसंख्येची गरज आहे. ती निळकंठभाई 11 रामवाडी या संघाला. गोलीचं पृथक्करण आपण पाहूया. शेवटचे षटक जे फेकलं होतं ते गोलंदाज धर्मेंद्र यांनी आणि आमचे गुणलेखक या ठिकाणी दर्शवतात की त्यांनी त्या षटकामध्ये तब्बल एक चांगली गोलंदाजी केली आणि धावा फक्त धावफलकावर त्यांनी दिल्या त्या 7 धावा दिल्या. एक लेग बाईज पकडून मध्ये 7 धावा त्यांनी दिल्या आणि विकेट मात्र आपण पाहिलेत 1 विकेटची त्यांनी नोंद केली. तर खेळाचं दुसरं सत्र आपण पाहणार. निळकंठभाई 11 रामवाडी संघाला इथे 12.40च्या सरासरी तब्बल 62 धावांची गरज आहे आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदलूया. मी मात्र या ठिकाणी राहतो आणि ऐकूया या ठिकाणी आमचा दुसरा आवाज. कोण येते, काय नाव त्यांचं? तर अक्षयजी पाटील, प्राध्यापक अक्षयभाई पाटील रावे गावाचा एक गोड आवाज आपण या ठिकाणी ऐकूया. धन्यवाद. तोपर्यंत जाऊया DJ कडे. धन्यवाद. याच दरम्यान एरणकर सर यांचं शुभागमन होते. उत्कृष्ट गायक, एक शिक्षक आणि अर्थात 40+ पूर्व विभागातील एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि लेदर क्रिकेट रायगड सिलेक्शन कमिटीचे सदस्य देखील आहेत. त्यांना विनंती असेल त्यांच्या समवेत अर्थात अशोकजी ठाकूर सर यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं विनंती असेल आपण यावं आणि अतिथी कक्षामध्ये बसावं. विश्वास पाटील काका आमचे आणि अर्थात अशोक ठाकूर सर तिकडे आहेत. तर विनंती असेल आपण यावं. अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि अशोक ठाकूर आणि त्यांचे सहकारी पण आहेत. तर माझा आवाज मला वाटतं अशोक ठाकूर साहेबांपर्यंत पोहोचतोय. त्यांना विनंती असेल आपण यावा कारण अमोल एरणकर सर आणि विश्वास पाटील सर आमचे काका त्यांचं देखील शुभागमन आहे. आणि त्याचबरोबर थोड्या वेळामध्ये आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचं शुभागमन होणार आहे. पोईसर जिमखान्याचे विश्वस्त तथा गोराई येथे मोठी एक स्पर्धा होते पावसाळी आणि त्या पावसाळी स्पर्धेमध्ये ठाणे, पालघर, पुणे, रायगड सारख्या बऱ्याच क्रिकेटप्रेमींना तिथे खेळण्याची संधी त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. नाहीतर अपंग जे कोणी बालकी असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची जी मदत आहे ती मुकेशजी भंडारी साहेब यांच्या माध्यमातून केली जाते. रक्तदान शिबिर असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, नारी शक्तीचा सन्मान असेल, पोलीस बांधवांचा सन्मान असेल, असे विविध उपक्रम त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने वर्षानुवर्ष होत आहे. असे आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचं शुभागमन अगदी थोड्या वेळामध्ये या आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार आहे. याच दरम्यान विश्वासजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत अर्थातच अमोल एरणकर साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर. डॉक्टर सचिन नाईक साहेबांना आपण देखील यावं आणि डॉक्टर प्रशांत साहेब यांना देखील विनंती करतोय अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय निलकंठ भाई यांना विनंती असेल. मुकेशजी भंडारी साहेबांचं थोड्या वेळात शुभागमन या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार आहे. त्यांना आणण्यासाठी बरेच आमचे 40+ अध्यक्ष, त्यानंतर सूर्यकांतजी मस्कर, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष संतोषजी मात्रे असतील, त्यानंतर विजयभाई पाटील असतील, आमचे सर्व पदाधिकारी आज मुकेशजी भंडारी साहेबांना इथे मुख्य अतिथी कक्षाच्या दिशेने घेऊन येतील. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी विनंती करतोय मायरा 11 विंधने आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारे RC ग्रुप अलिबाग या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथे मात्र 2 संघांमध्ये हे सामना पाहते. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये 61 धावा बनवल्या. 62 धावसंख्येचा बाण टार्गेट इथे सेट केले गेलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघ निलकंठ भाई 11 रामवाडी संघापुढे या बाण कशा पद्धतीने हे पूर्ण केले जाईल
या 30 चेंडूमध्ये कशा पद्धतीने आव्हान हे पूर्ण केले जाईल याचं धावतं वर्णन आपल्या समोर मी घेऊन येईलच. अर्थातच आपण पाहतोय 40+ रायगड मास्टर बिग बॅश 2025 ही स्पर्धा. या ठिकाणी मी विनंती करेन मायरा 11 विंदणे संघाचा संघनायक आणि RC ग्रुप अलिबाग या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि सोबत येताना प्लेइंग 11 आपली या ठिकाणी द्यायची आहे. प्लेइंग 11 लिस्टमध्ये एखादा बदल असेल तो देखील आपण इथे नमूद करायचा आहे. विनंती असेल मायरा 11 विंधरे आणि RC ग्रुप अलिबाग या दोन संघांना विनंती असेल की आपली प्लेइंग 11 जर कंटिन्युअसली तीच असेल तर आपण बदल जर झाला असेल तर आपण नमूद करा त्या लिस्टमध्ये आणि ती लिस्ट आमच्याकडे जमा करा. आदरणीय सन्माननीय अशोकजी ठाकूर आणि दिनकर जी यांचं शुभागमन या मुख्य अतिथी कक्षामध्ये आहे. तर अर्थातच या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आमचे विश्वास पाटील सर असतील, आमचे काका आणि त्यांच्या समवेत अमोल एरणकर सर असतील, यांना देखील विनंती करते की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करते. अशोकजी ठाकूर दादांना देखील विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी अर्थात निकेत मोकल सरांना विनंती करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये निकेतजी मोकल सर जोडले जातील आपल्या समवेत. या ठिकाणी आपण पाहतोय मायरा 11 विंदणे विपक्ष RC ग्रुप अलिबाग या दोन संघ दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जाईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला तसेच आमचे प्रमुख अतिथी यांनी देखील या ठिकाणी नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल अशोकजी ठाकूर ज्यांनी हा मैदान बनवण्यासाठी अथंग मेहनत घेतलेली आहे तेच आमचे अशोकजी ठाकूर स्वप्नील पाटील यांनी देखील यायचं आहे. दिनकर ठाकूर जी यांनी देखील यायचं आहे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय मायरा 11 विंधणे विपक्ष RC ग्रुप अलिबाग. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय RC ग्रुप अलिबाग या संघाच्या बाजूने. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला डिसिजन काय असणार आहे ते आम्हाला या ठिकाणी सांगा. आम्ही पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंग करत असताना आपला प्रतिस्पर्धी संघ आहे जो एक सामना जिंकलाय आणि एक सामना पराभवाची धूळ चाकरली आणि तुम्ही दोन्ही सामने जिंकलात. हा तिसरा सामना आहे. एकंदरीत हा तिसरा सामना तुम्हाला जिंकणं अनिवार्य असणार आहे. जरी तुमचा रन रेट चांगला आहे परंतु सामना जिंकला तर एकतर्फी तुम्ही क्वालिफाय या सामन्यामध्ये होऊ शकाल. तर किती धावसंख्येवर रोखलं जाईल? मी जरी 2 मॅच जिंकलो असलो तरी आम्ही समोरच्या टीमला हलक्यात घेणार नाही. आम्ही आमचा चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. तरी पण किती धावसंख्येवर रोखलं जाईल? त्यांना एक 50 ते 60च्या दरम्यान रोखण्याचा प्रयत्न करू. आणि 50-60 धावसंख्या जर काढल्या गेल्या तर असे कोणते फलंदाज आहेत तुमचे जे ही धावसंख्या अचीव करू शकतील? आमच्याकडे प्रफुल्ल पाटील पिंटे आहे, कलमाकर दादले आहे, प्रकाश रेखान आहे, चांगले प्लेयर आहेत. आणि त्याचबरोबर विनोद हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. तो देखील या ठिकाणी आपला दर्जाची फलंदाजी त्यांनी सातत्यपूर्ण या ठिकाणी केलेली आहे. याच दरम्यान आपण सर ज्यांची वाट पाहत होतो ते आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचं शुभागमन या पेन नगरीमध्ये होत आहे. सातत्यानं अर्थात आपण पाहतोय या पेन तालुक्याशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. मागच्या वर्षी देखील मुकेशजी भंडारी साहेब पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये आले होते आणि त्या स्पर्धेमध्ये अपंग आमच्या एका ताईला मदत केली होती हनुमानपाड्याच्या. त्यांचं शुभागमन या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी होते. आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी पोईसर जिमखानाचे विश्वस्त आणि तथा गोराई इथे जी मोठी स्पर्धा रबर बॉलची पावसाळीमध्ये होतोय आणि त्याच आपण पाहतोय त्याचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेब. ठाणे, पालघर, पुणे, रायगड अशा विविध जिल्ह्यातील खेळाडूंना मात्र मोठं व्यासपीठ देण्याचं काम सातत्याने ज्यांनी केलंय ते असे मुकेशजी भंडारी साहेब. अपंग आमची बालकं असतील त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक मदत केली जातोय. मग त्यांना व्हीलचेअर असेल किंवा इत्यादी वस्तूंचं वाटप ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केलं जातोय ते मुकेशजी भंडारी साहेब असतील. झाडे लावा झाडे जगवा अशी झाडे लावण्याचं काम अर्थात वृक्षारोपण करण्याचं काम ज्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने या समाजामध्ये होतो आहे.
तदनंतर रक्तदान शिबिर असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, नारी शक्तीचा सन्मान असेल, पोलीस बांधवांचा सन्मान असेल, असे विविध उपक्रम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने समाजामध्ये केले जातात असे आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचा ताफा या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णाजी गावडे असतील, अशोकजी ठाकूर असतील, सूर्यकांतजी मस्कर पनवेल 40+ तालुका अध्यक्ष, त्यांच्या समवेत आमचे हनुमान पाड्याचे अनिकेत भाई असतील, पेन तालुका संस्थापक अध्यक्ष सतीशजी पाटील असतील, संतोषजी म्हात्रे असतील, तदनंतर विजयजी पाटील असतील, हे सर्व पदाधिकारी आज मुकेशजी भंडारी साहेबांना या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन येत आहेत. अगदी आपण पाहतोय 200 ते 120 हसुराम किलोमीटरचा भगत. प्रवास करून आज या हसुराम भगत गोलंदाज आहे. अख्तर कंटोने 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास करून आज मात्र या पेन नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. सातत्याने मात्र क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मुकेशजी भंडारी साहेब. अगदी गोराई परिसरामध्ये एक चांगलं समाजसेवेचं कार्य सातत्याने करत असताना आपण त्यांना पाहिलं. शेट्टी साहेब ज्यावेळेला खासदार होते आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून आज त्या विभागामध्ये समाजसेवा करण्याचं जे काम चालू आहे मुकेशजी भंडारी साहेबांचं ते वाखण्याजोग आहे. अगदी शब्दात ते व्यक्त करता येणार नाही, तरी देखील जी काही माहिती आहे ती माहिती आज मात्र आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. मी जसं नामोल्लेख केला की रक्तदान शिबिर असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप आहे, मग ते नोटबुक असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, अशा इत्यादी वस्तूंचं वाटप ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मंडळाच्या माध्यमातून सातत्याने केलं जातोय ते आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचा मुख्य ताफा आपण पाहतो या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येतोय. अगदी साहेबांचं आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम असं म्हणतात. कर्तृत्वाच्या आसुमांतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या कळसावर विराजमान असणारे, रक्तचकत्या निकाऱ्यावर स्वतःला सिद्ध करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचा ताफा या मुख्य अतिथी कक्षामध्ये येतोय. त्यांचं करूया या संघटनेच्या वतीनं या 40+ रायगड बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. थोड्या वेळातच आपल्या हिंदू धर्माची परंपरा, महाराष्ट्राची परंपरा जोपासत असताना अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक पाहुणा भगवंता समान असतो. या पाहुण्यांचं सन्मान यथोचित सन्मान आपण थोड्या वेळामध्ये करणार आहोत. प्रथमतः आम्ही शब्द सन्मानाने हृदयाच्या अंतःकरणापासून या कमिटीच्या वतीनं करतोय या साहेबांचं आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आर्यास कोटनाका संघाचा 12वा प्रतिनिधी तसंच निलकंठबाई 11 संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आरसी कोटनाका या संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. अर्थातच मुकेशजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून जी स्पर्धा होते त्यामध्ये आमच्या पेन तालुक्यातील तब्बल 80 ते 90 खेळाडू दरवर्षी त्यांच्या गोराईच्या ठिकाणी जात असतात आणि अगदी उत्तम व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंची केली जातोय. सतीशजी पाटील त्याचे मुख्य अर्थात असतात आणि त्या मुख्य माध्यमातून या सर्वांना एकत्रित करून सतीशभाई पाटील सातत्यानं आणि तिथे गोराई इथे जातात आणि चांगली व्यवस्था अगदी 2 दिवस चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आमच्या या पेनच्या सर्व खेळाडूंची ज्यांच्या माध्यमातून केली जातोय ते मुकेशजी भंडारी साहेब. चलते मुकाबले की तरफ इस बार देखा जाए तो 2 टीम एक दूसरे के खिलाफ देखने को मिलेगी. भाई नीलकंठ 11 और उनके खिलाफ खेलती हुई आरएस कोटनाका, 2 टीमों के बीच का ये मुकाबला. अभी 62 रन की आवश्यकता है जीतने के लिए नीलकंठ भाई 11 टीम को, और उसमें से अभी तक 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे. देवेंद्र पाटिल मैदान से बाहर गए, 2 चौके 1 रन, 9 रन इकट्ठा किए व्यक्तिगत और 12 रन कुल मिला के टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर. अतुल बकरे में मैदान से बाहर गए. बड़ा शॉट इस बार देखने को मिला, नाना पवार के बल्ले से लॉप किया था और काऊ कॉर्नर के मस्तक के ऊपर दस्तक देने वाली गेंद जाएगी यहां पे बाउंड्री लाइन के ऊपर से, ये आता हुआ छक्का. इस बार देखा जाए तो गेंदबाज बार के ऊपर आपको सचिन वात्रे देखने को मिलेंगे. नाना पवार इस बार टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल मिला, असंतुल उछाल यहां से का देखने को मिलेगा. काफी विकेट कीपर क्लोज होते हुए एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन. अच्छी गेंदबाजी यहाँ पे कमबैक करने वाली गेंदबाजी, क्योंकि इससे पहले गेंद के ऊपर काऊ कॉर्नर से ऊपर से एक छक्का दागा था नाना पवार ने. नॉन स्ट्राइक में देवेंद्र जी पाटिल, अतुल बकरे मैदान से बाहर गए हैं.
आप टक्कर के गेंद इस बार स्लोवर आई, गेंद का जो बल्ले का जो फ्लो था काफी फास्ट था और गेंद काफी स्लो आई थी, इस वजह से बॉडी के ऊपर टकराने के बाद बैक ऑफ द स्टंप गेंद चली गई। बल्ले का महीम सा किनारा भी लिया, उसके बाद बॉडी के ऊपर टकराई और वन बाउंस लेग गली के हाथ में गेंद चली गई। इस दौरान देखा जाए तो 19 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। हमारे वसंत भाई नवाले कमेंटेटर वो भी आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। अच्छा कट किया, यहाँ पे स्क्वायर कट देखने को मिला, गेंद गोली की रफ्तार से जाते हुए यहाँ पे थर्ड मैन बाउंड्री को जो यहाँ पे क्रॉस करते हुए गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ। इस बार 40+ रैकेट मास्टर बिग बैश लीग का ये तनतनाता हुआ चौका। लगभग देखा जाए तो टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर अभी 23, 1 विकेट के नुकसान के ऊपर नीलकंठ 11 भाई की टीम है और यहां से 23 रन बनाते हुए दूसरा ओवर जारी है। दूसरा ओवर लेके गेंदबाज सचिन मात्रे, उनके ओवर में भी छक्का एक चौका आपने देखा। अच्छी गेंद यहाँ पे जड़ में गेंदबाजी की थी, देवेंद्र पाटिल को समझ में नहीं आई गेंद, गेंद जाएगी यहाँ पे फर्स्ट स्लिप के हाथ में। इस दौरान दूसरे ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर के बाद 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम के अभी आने वाले 18 गेंदे और 18 गेंदों में रन चाहिए जीतने के लिए। 39 रन की आवश्यकता होगी, 18 गेंदे और 39 रन की आवश्यकता होगी। यहां से ड्रिंक्स ब्रेक लिया गया है, दोनों प्लेयर यहां से ड्रिंक्स करते हुए आपको नजर आएगी और थोड़ी देर में हम भी आपके साथ जुड़ेंगे क्योंकि यहां से मुकेश जी भंडारी साहब का शुभागमन हो चुका है। 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर यहां से आने वाले 18 गेंदे और 39 रन की आवश्यकता होगी। 18 बॉल्स एंड 39 रन रिक्वायर्ड। हर एक ओवर में 13 रन इकट्ठा करने पड़ेंगे। इस बार जीतना होगा तो नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम को। यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करते हुए नाना पवार को हमने देखा, पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे। वही नाना पवार अभी तक उपलब्ध है पिच के ऊपर, उनकी उपलब्धियां काफी अहम है इस नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम के लिए। जिस तरह से कप्तान सेनापति यहाँ से ढेर हुआ अतुल वगरे, उसके बाद सारा जिम्मा यहाँ पे आया है नाना पवार के ऊपर और देवेंद्र पाटिल के ऊपर। देवेंद्र पाटिल अभी तक 2 चौके उनके बल्ले से देखे और अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए, अच्छे फ्लो में टच में नजर आते हुए देवेंद्र पाटिल आपको देखने को मिलेंगे। गेंदबाजी में बदलाव यहाँ पे देखने को मिलेगा। 18 यहाँ से गेंदे शेष है, 18 गेंदों में 39 रन की आवश्यकता, हर एक ओवर में 13 रन की आवश्यकता होगी। अच्छी गेंद यहाँ पे स्वीप करने की कोशिश की थी लेकिन ठीक से यहाँ पे संपर्क नहीं हुआ, गेंद और बल्ले का संपर्क में गेंद जाएगा विकेट कीपर के स्थानों में। यहां से अच्छी गेंद की समाप्ति करते हुए पहली गेंद डॉट, अभी 17 गेंदे और 39 रन की आवश्यकता होगी। रघुनाथ माली गेंदबाजी मार के ऊपर आपको देखने को मिलेंगे। लगभग देखा जाए तो अंपायर के यहां से 22 साइड से यहां पे देखने को मिलेंगे गेंदबाजी करते हुए। स्लोअर गेंद करने की कोशिश की थी, जड़ में गेंदबाजी की थी, इस बार लॉप किया, गेंद जाएगी इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से, मस्तक के ऊपर दस्तक देता हुआ आता हुआ नाना पवार के बल्ले से छक्का। इस बार अंपायर के दाएं साइड से बाएं हाथ से यहां पे गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। इस बार ऑन ड्राइव किया, गेंद यहां पे डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ आती हुई गेंद यहां से पकड़ी जाएगी, फेंकी जाएगी, यहां से 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश, दूसरी भी रन इत्मीनान से पूरी करते हुए दोनों बल्लेबाज। हर एक रन महत्वपूर्ण है, जिस तरह से रेगिस्तान के धूप में एक एक बूंद के लिए यहाँ पे महत्व है ना, वैसे क्रिकेट के पटल के ऊपर एक एक रन के लिए महत्वपूर्ण है। इस बार टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 31 रन, आने वाली गेंदे शेष होगी 15 और जीतने के लिए 31 रन की आवश्यकता। 15 गेंदे 31 रन की आवश्यकता होगी। बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, अंपायर का सिग्नल नो है, मतलब इसके ऊपर फ्री हिट होगा, खोलो आके ठीक, क्योंकि इस गेंद के ऊपर है दोस्तों फ्री हिट, नो गेंद। अंपायर ने यहां से सिग्नल दिया
मतलब अभी 15 गेंदे 30 रन की आवश्यकता होगी जीतने के लिए। नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम को उनके विपक्ष में खेलती हुई आरएस कोटना का टीम आपको देखने को मिलेगी। गेंदबाजी मार के ऊपर रघुनाथ जी गेंदबाजी करते हुए, अंपायर के दाएं साइड से बाएं हाथ से बल्लेबाजी करते हुए। फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल करने की कोशिश की थी, लॉफ्टेड ऑन ड्राइव देखने को मिला, लॉन्ग ऑन की तरफ गेंद को पकड़ा गया है। एक रन यहां से मुकम्मल किया जाएगा। बड़ा शॉट खेलने के ऊपर इनविटेशन दिया था गेंदबाज, लेकिन उसका सही से इस्तेमाल बल्लेबाज नाना पवार ने नहीं किया। इस बार एक रन मिलेगा। स्ट्राइक रोटेशन देखने को मिलेंगे। देवेंद्र पाटिल ऑन स्ट्राइक, जिनके बल्ले से 3 चौके अभी तक देखे, 1 रन देखी, मतलब 13 रनों का वैयक्तिक यहाँ पे योगदान देते हुए देवेंद्र पाटिल। अच्छी गेंद यहाँ पे स्लॉट में गेंद थी, मुझे लगा ये सिक्सर प्लॉट में जाएगी, लेकिन ये प्लॉट में गई विकेट कीपर के, और इस दौरान देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। 14 गेंदे और यहां से रन चाहिए 30 रन। 14 गेंदे 30 की आवश्यकता, 13 गेंदे सॉरी, इस बार 29 रन की आवश्यकता। मतलब अभी 12 गेंदे शेष है, 12 गेंदों में चाहिए 29 रन की आवश्यकता। 12 गेंदे 29 की आवश्यकता। बारह गेंदे और 29 रन की आज से आवश्यकता होगी। अच्छी गेंदबाजी की, फ्लाइट दी थी, हर एक गेंद के ऊपर ललचाया जा रहा था बल्लेबाज को, एक को जाले में पकड़ा उसने, लेकिन इस वक्त अगर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी सराहना करना चाहूंगा रघुनाथ जी की। 12 गेंदे 29 रन की आवश्यकता होगी। नाना पवार अभी आपको नजर आएंगे बल्लेबाजी करते हुए, और देवेंद्र पाटिल ये जोड़ी यहां से किस तरह से आगे 29 रन बनाएगी, क्योंकि यहां से अगर मुकाबला जीता तो चांसेस बढ़ जाएंगे, क्योंकि आरसी ग्रुप अलीबाग टीम 2 मुकाबले जीत चुकी है। तो वक्त देखना पड़ेगा कि किस तरह से आरसी ग्रुप अलीबाग टीम हारती है और हमारा पॉइंट टेबल आगे बढ़ता है, ये राह देखनी पड़ेगी, लेकिन उसके लिए यहाँ तो मुकाबला पहले तो जीतना पड़ेगा। नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम 12 गेंदे शेष, यहां से 12 गेंदों में 29 रन की आवश्यकता होगी। किस तरह से गेंदबाजी की जाएगी आने वाले वक्त में आपको पता चलेगा। 29 रन बनाए जाते, डिफेंस किए जाते, या 29 रन ये कंप्लीट किए जाते। नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम अगर 29 रन ये कंप्लीट किए तो यहां से स्कोर में बढ़ोतरी हो जाएगी, पॉइंट टेबल में बढ़ोतरी हो जाएगी, और अगर यहां से हारी तो मुझे लगता है पॉइंट टेबल में गड़बड़ हो जाएगी। नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम जीतने की कोशिश करेगी, उतनी कोशिश आरएस कोटना का भी टीम करने वाली है। इस बार लॉप किया गेंद को, वहां पे फील्डर तैनात है, गेंद के नीचे पकड़ा जाएगा कैच, और बड़ी मछली यहां पे जाले में पकड़ने में आई। बिग फिश इन द नेट, नामरा पवार मैदान से बाहर। योगेश पाटिल यहां पे गेंदबाजी बार के ऊपर आपको देखने को मिलेंगे। चौथी ओवर लेके योगेश पाटिल खुद की तरफ से पहली और टीम की तरफ से चौथी ओवर लेके योगेश पाटिल 11 गेंदे 29 रन की आवश्यकता। इस बार हवा में कुछ देर तक गेंद रही और शॉट यहां पे बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद गिरी, थोड़ा सा हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद आपने देखी। यहां से 2 रन मुकम्मल किए बल्लेबाज ने। योगेश पाटिल यहां पे ऑन स्ट्राइक आपको देखने को मिलेंगे। दस गेंदे 27 की आवश्यकता है। हाफ टैकर के गए, उठा के मारा, पुल किया और गेंद जाएगी इस बार डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए।
बढ़िया छक्का देखा अपने नयन थली के बल्ले से 8 रन बना के व्यक्तिगत योगदान देते हुए उपलब्धता उनकी क्या है वो सिद्ध करते हुए इस पटल के ऊपर आपको देखने को मिलेंगे। आने वाली दोस्तों गेंदे हैं 9 और जीतने के लिए रन चाहिए 21। अच्छा गेंद यहाँ पे जड़ में गेंदबाजी की थी, ऑन ड्राइव किया गेंद यहाँ पे कारपेट के जरिए खेली गई, 1 रन मुकम्मल किया। दूसरा रन वही इत्मीनान से पूरे करते हुए योगेश यहाँ पे नयन थली बल्लेबाज आपको नजर आएंगे और उनके साथ जुड़े हुए देवेंद्र पाटिल ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आए थे। यहाँ से धीमे धीमे स्कोर को आगे बढ़ाते हुए देवेंद्र पाटिल को हमने देखा, उनके बल्ले से 3 चौके भी देखे और नयन थली के बल्ले से एक छक्का देखा डीप मिड विकेट में। बड़ा शॉट इस बार पुल किया हवाई यात्रा के ऊपर सफर करते हुए गेंद के नीचे फील्डर पकड़ा जाएगा कैच। इस बार नयन थली 10 रन बना के यहां से मैदान से बाहर होते, बैक टू द डगआउट। चुके धर्मेंद्र तांडेल वशिनी गांव के और से क्रिकेट बहुत खेल चुके, लेकिन आज इस फ्रेंचाइज क्रिकेट में आज नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम के ओर से खेलते हुए नजर आएंगे। इनायत नंबर 5वें नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आ चुके, देखना होगा यहाँ से अभी 7 गेंदे शेष हो गए और 21 रन की आवश्यकता होगी। अगर ये बड़ा शॉट आता तो मुझे लगता है अधिकतम रन बना सकते थे। 7 गेंदे शेष, 19 रन की आवश्यकता होगी। 7 में बनाना है 19, देखना होगा ये 19 किस तरह से बनते हैं रन। अच्छी पारी खेलनी पड़ेगी देवेंद्र पाटिल और धर्मेंद्र तांडेल को, मैन फ्रॉम बशिनी के खिलाड़ी धर्मेंद्र तांडेल। हाई आर्म एक्शन से गेंद को रिलीज किया, कदमों में डाली थी गेंद को इस बार पुल किया, गेंद जाएगी डीप मिड विकेट बॉडी लाइन के ऊपर से मस्तक के ऊपर दस्तक देने वाला रन की आवश्यकता होगी। काफी रोमांचक मुकाबला आपको देखने को मिल रहा है। एक तरफ आरएस कोटनका, दूसरी तरफ नीलकंठ भाई 11 रामवाड़ी की ये टीम। 6 गेंदे 13 रन की आवश्यकता है। इस बार इंडिया टीम ने फाइनल में प्रवेश किया है चैंपियन ट्रॉफी के, और ये 9 तारीख को मुझे लगता है कि न्यूजीलैंड टीम आ सकती है। न्यूजीलैंड ही फिक्स हो चुके हैं, मुझे लगता है न्यूजीलैंड और भारत ये फाइनल मैच आपको चैंपियन ट्रॉफी का देखने को मिलेगा 9 तारीख को। लेकिन हमारी तो फाइनल रवि साहब 10 तारीख को है। 10 तारीख को वाईबी पाटिल साहब का बर्थडे भी है और उस दिन ही हम यहाँ से मेगा फाइनल देखने को जाएंगे इस 40+ मास्टर बिग बैश की। अभी 6 गेंदे शेष और 13 रन की आवश्यकता होगी। इस दौरान हम अतिथि कक्ष में देख सकते हो मुकेश जी भंडारी साहब को, काफी बड़ी हस्ती है, नाम चिन्ह यहाँ पे हस्ती मुंबई विभाग से बिलोंग करती है। 6 गेंदे 13 रन की आवश्यकता होगी। 6 गेंदा 13 रन की आवश्यकता होगी। मुकाबले में यहाँ से ट्विस्ट आ चुका है, जिस तरह से एक छक्का अपने आखिरी गेंद के ऊपर देखा डीप मिड विकेट के ऊपर से, वो पुल किया था शॉट और वो पुल सक्सेसफुल हुआ और उसके चलते अभी धर्मेंद्र तांडेल के बल्ले से हमने वो छक्का देखा था। काफी नामचीन बल्लेबाज है बचेनी के। ये मुकाबला देखने के लिए शुभकामनाएं इस प्रतियोगिता के देखने के लिए, और यहाँ से हमारे मुकेश जी भंडारी साहब आ चुके, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। 6 गेंदे और जीतने के लिए 13 रन की आवश्यकता। देवेंद्र पाटिल ऑन स्ट्राइक, जिनके बल्ले से अभी तक 3 चौके अपने देखे, एक सिंगल रन देखी, और इसके चलते अगर देखा जाए तो व्यक्तिगत योगदान काफी अच्छा रहा है। लेकिन अभी आपने रन कितने बना ये अहम नहीं है, अब 13 रन कैसे आएगी ये काफी इंपॉर्टेंट हो गए
नीलकंठ भाई 11 रामवाड़ी टीम के लिए यहाँ पे सिली पॉइंट लगाया रखा है। एक डर यहाँ से कुछ प्रेशर क्रिएट करने की यहाँ पे कोशिश की जाएगी। यहाँ पे ऑन ड्राइव करने की कोशिश की थी, टिप्पा खाने के बाद अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाइड लाइन आपको देखने को मिला। अंपायर की तरफ से वाइड का सिग्नल आता हुआ। 6 गेंदें 12 रन की आवश्यकता, 50 रन पूरी कर चुकी है नीलकंठ भाई 11 रामवाड़ी की टीम, बधाई देना चाहूंगा। फिर से एक बार यहाँ पे गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद, अच्छी गेंदबाजी। यहाँ से 5 गेंदें शेष है, 12 रन की आवश्यकता होगी। देखना होगा किस तरह से बल्लेबाजी होगी, किस तरह से गेंदबाजी होगी, क्योंकि अंपायर के लगभग देखा जाए तो दाएं साइड से बाएं हाथ से गेंदबाजी की जा रही है। हाई आर्म एक्शन है, हाई आर्म एक्शन के साथ गेंद को रिलीज किया जा रहा है और काफी रिलीजिंग पॉइंट भी अच्छा है और टिप्पा भी सटीक लाइन लेन के ऊपर नपी तुली गेंदबाजी यहाँ से होती हुई आपको नजर आएगी। 5 गेंदें और जीतने के लिए यहाँ से 12 रन की आवश्यकता है। फ्लाइट दी जा रही है गेंदबाज की तरफ से, ललचाया जा रहा है बल्लेबाज को, लेकिन यहाँ से बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे। धर्मेंद्र तांडेल तो एक छक्का मार चुके, लेकिन वो नॉन स्ट्राइक में शफल करके खेलने की कोशिश की थी, बैकफुट पे जाके पंच करने की कोशिश की थी, लेकिन यहाँ पे टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद अवे फ्रॉम द बॉडी और अवे फ्रॉम द वाइड लाइन। अंपायर ने सिग्नल दिया वाइड। कप्तान आप फिक्स डिसीजन बताइए। इस बार वाइड का इशारा आते हुए अंपायर की तरफ से। पांच गेंदें और 11 रन की आवश्यकता अभी होगी। 2 वाइड, 1 गेंद अच्छी तो 2 गेंदें खराब भी डाली है गेंदबाज ने। गेंदबाजी बार के ऊपर किशोर कड़ू, स्पिनिंग अटैक। फिर से एक बार यहां पे फ्लाइट दी थी, विकेट कीपर ने गलती की। जो धर्मेंद्र तांडेल फ्लो में है, अच्छे बल्लेबाजी के टच में है, उस बल्लेबाज को अपने स्ट्राइक दी। गेंद डॉट थी किशोर कड़ू की, लेकिन यहां पे विकेट कीपर ने गलती की। बल्ले का महिम सा किनारा लेते हुए पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद आपने देखी। अभी 4 गेंदें शेष है यहां से, 4 गेंदों में यहां से 10 रन चाहिए। सचिन रमेश तेंदुलकर साहब, गॉड ऑफ द क्रिकेट का जर्सी नंबर 10। इस बार मुझे लगता है रन दिए जाएंगे या नहीं, अंपायर डिसाइडेड करेंगे। अंपायर ने यहां से अंपायर चेक करेंगे। मुझे लगता है प्ले शॉट जो है ना वो किस तरह से देखा जाएगा। अगर आप विकेट के पीछे आएंगे ना तो ये फेयर नहीं माना जाएगा, इसलिए अंपायर यहां से देखेंगे कि क्या है, किस तरह से शॉट प्ले किया गया है, कब गेंद का और बल्ले का संपर्क हुआ। जब वो पॉपिंग क्रीज के अंदर थे तब वो वहां से गेंद को हिट किया है या उसके पॉपिंग क्रीज के बाहर जाके हिट किया, ये देखा जाएगा। अंपायर यहां से सटीक नजरों से देखते हुए जांचा परखा जाएगा, उसके बाद आपको बताया जाएगा, क्योंकि ये शॉट काफी अहम है। चौका भी आ चुका है, लेकिन ये शॉट फेयर है कि अनफेयर है देखा जाएगा। अंपायर यहां से देखते हुए उनके नजर से, काफी हमारे पास टेक्नोलॉजी है। हमारे तीसरे अंपायर यहां से जांचेंगे परखेंगे, उसके बाद आपको बताया जाएगा। कहीं मत जाइए, देखते रहिए हमारे 40+ मास्टर बिग बैश। ये प्रतियोगिता काफी जानदार शानदार ये प्रतियोगिता है। हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, और हिंदुस्तान के सरजमी पे चल रही इस प्रतियोगिता को 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग 2025 की ये प्रतियोगिता कहते हैं। काफी जानदार शानदार शोलो शौकत जिस प्रतियोगिता में कलरफुल ब्यूटीफुल जो प्रतियोगिता है वो है हमारी 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश। अंपायर यहां से देखते हुए काफी टफ यहां से दोस्तों निर्णय होगा, क्योंकि ये निर्णय काफी इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए, क्योंकि अगर ये फेयर होगा तो यहां से चौका मिलेगा, अनफेयर होगा तो यहां से डॉट किया जाएगा। तो ये दोनों टीमों के लिए काफी निर्णायक गेंद है, देखना होगा। कहीं मत जाइए, देखते रहिए ये मुकाबला, दो टीमों के बीच का ये मुकाबला। एक तरफ RS कोटना का और दूसरी तरफ नीलकंठ भाई 11 रामवाड़ी, ये दो टीमों के बीच का ये मुकाबला है। समर्थ लाइव इवेंट के माध्यम से देखा जा रहा है कब कांटेक्ट हुआ बल्ले का और गेंद का, जब पॉपिंग किट के अंदर थे या बाहर थे तब कांटेक्ट हुआ, या अंदर थे तब कांटेक्ट हुआ, देखा जाएगा। हमारे तीसरे अंपायर यहां से देखते हुए डेड बॉल, यहां से अंपायर ने बता दिया कि ये डॉट गेंद है, डेड नहीं डॉट गेंद है ये, यहां से डॉट गेंद अंपायर ने बता दी है।
यहाँ पे जब कांटेक्ट हुआ ना तब पिच के बाहर थे, ये विकेटों के पीछे जाके संपर्क हुआ गेंद का और बल्ले का, और इस वजह से अंपायर ने बोला कि ये डॉट गेंद है। ये दोस्तों अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में ये जो शॉट्स है इसके लिए परमिशन नहीं है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की। तो दोस्तों ये रूल्स रेगुलेशन है, इसको फॉलो करना पड़ता है। मैं पहले ही बोला, जिसको क्रिकेट की परिभाषा मालूम है ना वही अच्छी तरह से क्रिकेट के पटल के ऊपर खेल सकता है। ये देखने को मिल रहा है दोस्तों, ये गिल्ली डंडे का खेल है। इंग्लैंड ने शुरुआत की लेकिन अभी भी ये खेल इंडिया क्रिकेट में काफी प्रिय है। आपको देखने को मिलेंगे यहाँ से अभी 3 गेंदें शेष हो गए और 10 रन की आवश्यकता होगी। सचिन रमेश तेंदुलकर का जर्सी नंबर 10, गॉड ऑफ क्रिकेट जिनको कहा जाता है, वो 10 रन की आवश्यकता, 3 गेंदें 10। धर्मेंद्र तांडेल जिनके बल्ले से एक छक्का आया लेकिन थोड़ा सा हवा का रुख बदल चुका है। मुझे लगता है यहाँ से उल्टा हवा का रुख होए बल्लेबाज के लिए यहाँ से इस्तेमाल कर सकते हैं। हवा का रुख और बल्लेबाजी का फ्लो अगर यहां से अगर कोऑर्डिनेट हुआ तो चौका छक्का मिल सकता है। 3 गेंदें और 10 रन की आवश्यकता। यहां पे स्पिनिंग गेंदबाजी, स्पिनिंग अटैक किशोर कड़ू गेंदबाजी मार के ऊपर वो लगातार बल्लेबाज को ललचाते हुए, फ्लाइट देते हुए देखने को मिलेंगे। स्ट्राइक में यहाँ पे बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे तांडेल, जिनके बल्ले से एक छक्का आपने देखा। अभी 3 गेंदें और 10 रन की आवश्यकता है। फील्डिंग में बदलाव करते हुए वक्त ले रहे हो अंपायर, थोड़ा टाइम अलर्ट लगाइए, बहुत वक्त जाया कर रहे हैं दोनों खिलाड़ी। अधिकतम वक्त आप लेते हुए विनती करना चाहूंगा आरएस कोटनाका को, जल्दी से जल्दी आप क्रिकेट चालू कीजिए, बहुत वक्त दिया है। 3 गेंदें 10 रन की आवश्यकता। गेंदबाजी बार के ऊपर किशोर कड़ू। धर्मेंद्र तांडेल इस बार सफल करके खेलने की कोशिश की थी, यह अनुभव है दोस्तों। एक तरफ देखा जाए तो धर्मेंद्र तांडेल 40 एबो एज के और दूसरी तरफ किशोर कड़ू 50 एबो एज के, और इसके बावजूद भी गेंदबाजी देखो सटीक लाइन लेन के ऊपर नपी तुली गेंदबाजी करते हुए जकड़ के रखा है, बांध के रखा है बल्लेबाज यहाँ पे तांडेल को। धर्मेंद्र तांडेल 2 गेंदें 10 रन की आवश्यकता। काबिलियत है, क्षमता है, लेकिन दिखानी पड़ेगी। अभी तक आपने 52 रन बनाए, अहम नहीं रखते, अभी 10 रन ये महत्वपूर्ण हो जाएगी जीत के लिए। 2 गेंदें 10 रन की आवश्यकता। फील्डिंग में लगातार बदलाव यहाँ पे देखने को मिलेगा। डीप बैकवर्ड्स के लिए डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन लॉन्ग अप, खाऊ करने की तरफ फील्डर तैनात किए गए हैं। फुल टॉस गेंद, इस बार फुल टोल वसूल करने की कोशिश की जाएगी। गेंद जाएगी हवाई यात्रा को सफर करती भी, यह हवाई मेल गेंदबाज का निकाला तेल, लगा दी 6 रनों की रेल। आता हुआ धर्मेंद्र तांडेल के बल्ले से छक्का छक्का। रायगढ़ भूमि के ऊपर उतरी है ये क्रिकेट की नगरी दोस्तों। 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश लीग। एक गेंद 4 रन की आएगी, क्योंकि 1 रन 1 गेंद और 4 रन की आवश्यकता है भाई नीलकंठ को, और ये डिफेंस करने होंगे 4 रन आरएस कोटनाका को। इस बार हवाई यात्रा के ऊपर सफर करती गेंद, इस बार जीत का परचम लहरा, लाल बड़ा छक्का। धर्मेंद्र तांडेल पावरफुल, लगा छक्का, धर्मेंद्र तांडेल हुए पावरफुल। नीलकंठ भाई 11 ब्राह्मणी टीम ने जीत का परचम लहराया, झंडा लहराया। इस बार 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश इस प्रतियोगिता में बधाई देना चाहूंगा दोनों टीम को। जिस तरह से क्रिकेट खेला गया, हमारे मुकेश भंडारी साहब का दिल जीतने वाली ये मैच थी। आखिरी गेंद तक ये मैच आई, एक गेंद में 4